अतुल सावे नागपुरात ओबीसी आंदोलकांची भेट घेणार आहेत। ओबीसी समाजाकडून साखळी उपोषण सुरू आहे। ओबीसी समाजाची समजूत काढण्याची सावेंवर जबाबदारी। मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देऊ नये या मागणीसाठी नागपूरच्या संविधान चौकात उपोषण सुरू आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। गजानन, अतुल सावे ओबीसी आंदोलकांची भेट घेणार आहेत, कधी ही भेट घेण्यात येणार आहे, काय सांगाल? साधारणतः 11:30च्या सुमारास ओबीसी मंत्री अतुल सावेजी या ठिकाणी येणार आहे। आपण बघू शकतो साखळी उपोषण सुरू झालेलं आहे आणि आज ओबीसी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सांगता होणार असं दिसतंय। बघा, ही चिमुकली सुद्धा या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेली आहे। सचिन राजूरकर महासचिव आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे। ताई, तुम्ही चिमुकल्याला घेऊन आले, आज उपोषण सुटणार आहे ना? हो, सुटणार आहे आज। हो, पण आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या तरच उपोषण सुटणार आहे। नाही, सरकारने आमच्या मागण्या सोडल्याला तरच आम्ही काही सकारात्मक हे करू, उपोषण सोडू। पण सरकारने आमच्या मागण्या पूर्ण नाही केलं तर आमचं उपोषण इथे साखळी उपोषण सुरूच राहील। आज मंत्री अतुल सावे नाही, येऊ द्या ना, त्यांचाच विषय आहे, त्यांच्याच विषयाच्या मागण्या याच्यापूर्वी सुद्धा आम्ही त्यांना दिल्या होत्या। वारंवार आम्ही त्यांच्याकडे मागण्या देतो, आपण ते पूर्ण करत नाहीत। आज इथे नागपूरमध्ये साखळी उपोषण आहे, कोकणामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज उपोषण म्हणजे साखळी उपोषण। चर्चा झाली तर शक्यता आहे सांगता होईल आज? हो, सकारात्मक झाली तर सोडवू, नाही तर चालूच राहील। शकतो या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं हे साखळी उपोषण आज 6वा दिवस। आज हे साखळी उपोषण जे आहे ते या ठिकाणी संपण्याची शक्यता आहे, सांगता होण्याची। तर तुम्ही या चिमुकल्याला घेऊन आले? हो, कारण पुढचं भविष्य तिच्याच हातात आहे ना। आता आम्हाला आमच्या पूर्ण मागण्या झाल्या तर आम्हाला जो न्याय मिळेल, समोरच्या पिढीला पण ते बेनिफिट भेटेल ना त्याच्यासाठी। म्हणून मी तिला इथे घेऊन आली की बघ तू आणि ओबीसीच्या आंदोलनात सहभागी हो। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची आज सांगता होण्याची शक्यता आहे। साधारणतः 11:30 ते 12च्या सुमारास अतुल सावे या ठिकाणी येणार, चर्चा होणार आणि सकारात्मक तोडगा निघाल्यास हे साखळी उपोषण आज या ठिकाणी सांगता होणार। नक्कीच, धन्यवाद गजानन तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर अंतर्वालीत ओबीसी आंदोलकांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी हे उपोषण होतंय। न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्याचीही मागणी करण्यात येते। सरकारने मराठा आरक्षणासाठी नुकत्याच काढलेल्या जीआरचाही निषेध व्यक्त करण्यात आलाय। प्रथमतः आम्ही त्या जीआरचा निषेध करतो आणि या ठिकाणी आम्ही तो जीआर जाळलेला आहे। या महाराष्ट्रातील तमाम भटक्या विमुक्तांचं ओबीसींचा घात करण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे, महायुती सरकारने केलेलं आहे। एकीकडे फडणवीस साहेब तुम्ही म्हटले की आमचा डीएनए ओबीसी आहे आणि झोपेत धोंडा घालण्याचं काम तुमच्याच अध्यक्षतेखाली झालेलं आहे। यामुळे हा ओबीसी समाज या महाराष्ट्रातील तमाम व्यथित आहे आणि या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला उपोषणाची भाषा समजते ना, सगळ्यात जास्त तीव्र आंदोलन याच अंतरवलीमधून आम्ही यापुढे चालू ठेवू।